तर रणजितकडून सांगलीमधील खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। विश्रामबाग चौक येथे आदित्य रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। राज्य कामगार विमा योजना असताना रुग्णालयाने जादा पैसे उकळल्याचा वंचितचा आरोप आहे। तोडफोड करणाऱ्या वंचित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये आत्ताच तोडफोड करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी काचेचा खच लागलेला आहे। बहुजन वंचित आघाडीच्या वतीने या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। कामगार योजनेअंतर्गत आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून या हॉस्पिटलमध्ये पैसे घेतल्याचा आरोप करीत या ठिकाणी 10 ते 15 लोकांचा मॉब आला आणि या ठिकाणी अचानक तोडफोड सुरू करण्यात आली। अशा पद्धतीने जर रुग्णांच्याकडून लूट करण्यात आली तर अशा पद्धतीची तोडफोड करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे। आता पोलीस काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवगुळे, TV9 मराठी, सांगली।